शापित चंद्रमा. गणेश आणि मूषक राज जेवण झाल्यावर चांदण्या रात्री बसलेले असतात आणि तेव्हा गणपती मूषक राजांना म्हणतात, मूषकराज, मातेच्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवून खूप आनंद झाला. त्यामुळे आज तू मला जेवण झाल्यावर मला या चांदण्या रात्री फिरायला घेऊन चल. मला फिरावंसं वाटतंय. किती छान वातावरण आहे. चंद्र चमकतो आहे. त्याच्या भोवती चांदण्या चमकतायत. हा चंद्राचा प्रकाश किती मनोहर दृश्य आहे. चल आपण फिरून येऊया. जशी आपली आज्ञा गणेशराज. या बसा आपल्या वाहनावर. हा मूषकराज तुम्हाला फिरवून आणण्यासाठी तयार आहे. गणपती मूषक राजांवर बसतात आणि मूषक राज धावायला लागतात. खूप मजा येतेय. अजून जोरात पळ. खूप मजा येतेय. मूषक राज जोर जोरात धावतात. खूप मजा येतेय. अजून जोरात धाव, नाहीतर मूषक राज मी तुझे कान खेचेन. नाही नाही गणेश, कान नका खेचू माझे. मी धावतो. सैर करत करत गणेश आणि मूषक राज खूप दूर येतात आणि अचानक मूषक राज यांच्या समोर एक प्राणी येतो आणि मूषक राज घाबरतात आणि थांबण्याचा प्रयत्न करायला लागतात, पण स्वतःला ते थांबवू शकत नाही. ते धावत राहतात आणि बघता बघता ते आणि गणेश पडतात. अरे काय झालं? तू तर मला खाली पाडलंस. ते गणेश देवा, माझ्या रस्त्यात एक प्राणी आला होता आणि मी स्वतःला थांबवू शकलो नाही आणि पडलो. मला माफ करा गणेश. काही हरकत नाही. पण तुला इथे एखाद्याच्या हसण्याचा आवाज ऐकू येतोय का? हा, हो गणेश, मला वाटतं आपण पडलो बघून कोणीतरी आपल्यावर जोर जोरात हसतंय. पण मला तर कोणीच दिसत नाहीये. फक्त आवाज येतोय. कोण हसतंय? कोण माझी चेष्टा करतंय? हिम्मत असेल तर समोर ये. अरे गणेशजी, वर तर बघा. आकाशात जो चंद्र ज्याचं थोड्या वेळापूर्वी तुम्ही कौतुक करत होता ना, तोच तुमच्यावर हसतोय प्रभू. चंद्राला हसताना बघून बाळ गणेश यांना राग येतो, परंतु ते शांततापूर्वक चंद्रमाला समजावतात. हे चंद्रमा, तुम्ही माझ्यावर हसत आहात. असं कुणावर हसणं चुकीचं आहे. तुम्ही आता तुमचं हसणं थांबवा. मी माझ्या हसण्याला थांबवूच शकत नाही, कारण किती जोरात तुम्ही दोघे पडलात. तुम्हाला तुमचं हसणं थांबवावंच लागेल, नाहीतर परिणाम चांगला नाही होणार. मी तर हसणारच. मला फारच आनंद होतोय तुम्हा दोघांना पडलेलं पाहून. तुम्हाला माहित नाही की याचे परिणाम काय होतील. मी तुम्हाला श्राप देईन. अच्छा गणेश, माझ्या प्रकाशामुळे संपूर्ण जगात उजेड होतो. रात्रीच्या वेळी मी सगळ्यांच्या मनाला मोहून टाकतो. माझ्या सुंदरतेचा सगळ्यांना हेवा वाटतो. आणि तू मला काय श्राप देणार? मी चंद्र आहे. मी तुझ्यासारखा नाहीये. माझ्या आणि तुझ्यात खूप फरक आहे. माझा रूप बघ आणि तुझं रूप बघ. तुला बघून तर कोणीही हसेल. चंद्रमा हसतच राहतो. हे बघून गणेशला खूप राग येतो. हे चंद्रमा, मी तुला किती समजावलं की माझ्यावर हसू नकोस, पण तू माझं म्हणणं नाही ऐकलंस. आता तुला माझ्या क्रोधापासून कोणीच नाही वाचवू शकत. मी तुला श्राप देतोय की तुझी सुंदरता नष्ट होईल. तुझा रंग काळा होईल. तुझं तेज नष्ट होईल. जो कोणी तुझं काळं रूप बघेल त्याचे वाईट दिवस सुरू होतील. त्याच्या जीवनात अंधकार येईल आणि सगळे तुला दोष देतील. काही सुद्धा चांगलं नाही होणार. असा श्राप मी तुला देतो. गणेश कडून असा शाप मिळताच चंद्रमा पूर्णपणे काळा पडतो. त्याच्या संपूर्ण शरीरावर काळे डाग पडतात. रात्रही काळी पडते. अमावास्या होते आणि चंद्रमा स्वतःकडे बघून म्हणतो, अरे हे काय? मी तर संपूर्ण काळा पडलोय. माझी सगळी सुंदरता नष्ट झालीये. माझं सगळं तेज कुणास ठाऊक कुठे गेलंय. मी खरंच श्रापित झालोय. गणेश द्वारा दिला गेलेला श्राप माझ्या सुंदरतेला नष्ट करेल. हे माझ्याकडून काय झालं? मी गणेशची चेष्टा केली. मी असं करायला नको होतं. चंद्रमा बाळ गणेशला म्हणतो, हे गणेशजी, माझ्याकडून वाईट घडलंय. मी तुमच्यावर हसायला नको होतं. तुम्ही समजून सुद्धा मी तुमच्यावर सतत हसत राहिलो. मला माफ करा. मला माझं रूप परत द्या. मी तुझं मुळीच नाही ऐकणार. तू माझं ऐकलं होतंस का? तुला माझ्या शापापासून कोणीच नाही वाचवू शकणार. तू आयुष्यभर असाच काळा राहशील. कधीच तू प्रकाशमान नाही होणार.
कुणीच तुझ्या सौंदर्याची प्रशंसा नाही करणार. तुझ्यावर कधीच तेज नाही येणार. नाही गणेशजी, माझ्याकडून खूप चूक झालीये. मला क्षमा करा. मला माझ्या सुंदरतेचा गर्व होता. मी अहंकारी झालो होतो. कृपा करून माझी सुंदरता मला परत द्या गणेशजी. आता जाऊ द्या ना गणेशजी, माफ करा त्यांना आणि तुम्ही दिलेला जो श्राप आहे तो परत घ्या. मी पण तर एक राक्षस होतो. मलाही माझ्या शक्तीवर गर्व झाला होता, पण तुम्ही मला माफ केलं आणि आता मी तुमची सेवा करतोय. आज मी तुमचं वाहन बनून तुमची सेवा करतो आहे आणि तुम्ही मलाही उपाय सांगितला होता ना. मी तुम्हाला विनंती करतो देवा, चंद्रदेवालाही माफ करा ना. त्यांनाही कोणता तरी उपाय सांगा गणेशजी. जर चंद्राची चांदणीच नसेल तर पृथ्वीवर रात्रीचा उजेड कुठून मिळेल? पूर्ण विश्वात अंधारच अंधार असेल, कोणाला काही दिसणारच नाही. चंद्राचा प्रकाश तर रात्रीचाच महत्वाचा आहे ना. आणि जर चंद्र काळे राहिले तर रात्रीचा प्रकाश कसा पडेल पृथ्वीवर? सांगा प्रभू. मूषकराज, तू म्हणतोयस तर मी यांना क्षमा नक्कीच करेन, पण हा श्राप पूर्णपणे नष्ट नाही होऊ शकत. मी हा श्राप परत तर नाही घेऊ शकत, पण ह्याच्यावर उशाप देऊ शकतो. ऐका चंद्रमा, मी तुम्हाला उशाप देत आहे की आजपासून तुमचं हे रूप हळूहळू बदलत राहील. तुम्ही हळूहळू काळे व्हाल, मग पुन्हा हळूहळू तुमच्या मूळ रूपात परत याल. हे चक्र आजन्म चालत राहील. हाच तुमचा उशाप आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जो कोणी तुमचं हे काळं रूप बघेल त्याचे वाईट दिवस येतील. परंतु यावर उपाय म्हणून वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी तुमचे दर्शन घेतल्यास ते संकट टळेल आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होईल. तथास्तु. त्या दिवसानंतर अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्राचं रूप हळूहळू बदलू लागलं. कधी त्याचं रूप काळं होतं तर कधी तेजस्वी. त्याचा आकारही कधी लहान तर कधी मोठा होतो. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की सुंदरतेचा अहंकार एक दिवस स्वतःच सुंदरतेचा नाश करतो. जर तुम्ही सुगंध असाल तर दुसऱ्यांना सुगंध देऊन सुखी करा, नाही त्यांच्यावर हसून त्यांना दुःखी करा.